हिवाळी अधिवेशनामध्ये राज्य मंत्रिमंडळाचा विस्तार होण्याची शक्यता आहे। पुण्याचं पालकमंत्रीपद आणि पुण्यातून कोणाकोणाला मंत्रिपद मिळणार याची उत्सुकता देखील आता शिगेला पोहोचलेली आहे। आणि या संदर्भात लोकशाही मराठीचा हा खास रिपोर्ट पाहूयात। पुणे जिल्ह्यात माजी गृहमंत्री दिलीप वळसे पाटील, दत्तात्रय भरणे, चंद्रकांत पाटील यांची नावं सध्या तरी चर्चेत आहे। याशिवाय आणखीन किमान 6 आमदार मंत्रिपदासाठी इच्छुक आहेत। त्यामुळे पुणे जिल्ह्यात किती मंत्रिपद आणि नवीन चेहरे कोण याची उत्सुकता नागरिकांना लागलेली आहे। भाजपमध्ये भोसरीचे आमदार महेश लांडगे, राहुल कुल, माधुरी मिसाळ, सिद्धार्थ शिरोळे हे आहेत, तर शिंदेंच्या शिवसेनेकडून एकमेव आमदार असलेले विजय शिवतारे यांचं नाव देखील मंत्रिपदासाठी चर्चेत आहे। या सर्व इच्छुकांनी मंत्रिपदासाठी आपापल्या पद्धतीने फिल्डिंग लावायला सुरुवात केली आहे। याबरोबरच पुण्याचे पालकमंत्रीपद कुणाला आणि कोणत्या पक्षाला मिळतं याबाबत देखील मोठी उत्सुकता आहे। मुख्यमंत्री लाडकी बहीण योजनेनं महायुतीच्या विजयात चांगलाच हातभार लावलेला असल्यानं महिलांमध्ये मंत्रिपदासाठी माधुरी मिसाळ यांचं नाव चर्चेत आहे। पुणे जिल्ह्याचे सध्याचे चित्र जर पाहिले तर 21 विधानसभा मतदारसंघांपैकी 9 ठिकाणी भाजप तर अजित पवारांच्या राष्ट्रवादीचे 8 ठिकाणी आमदार आहेत। शिंदेंच्या शिवसेनेचे 1, शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचा 1 आणि अपक्ष 1, राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचा 1 आमदार निवडून आलाय। त्यामुळे सध्या जिल्ह्यात भाजपपेक्षा राष्ट्रवादी काँग्रेसचा 1 आमदार कमी आहे। मंत्रिमंडळात जिल्ह्यात मंत्रिपद किती आणि पालकमंत्री कोण याबाबत उत्सुकता आहे। रविवारी इच्छुकांची संख्या वाढल्यानं मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री एकनाथ शिंदे आणि अजित पवार या तिन्ही नेत्यांची डोकेदुखी वाढली आहे। मंत्रिपदांसोबतच खातेवाटप हाही कळीचा मुद्दा ठरणार आहे। दरम्यान नेत्यांना विभागीय समतोल आणि सर्वांना न्याय देताना मोठी कसरत करावी लागेल हे मात्र नक्की। उद्या नागपूरमध्ये मंत्रिमंडळाचा विस्तार होणार आहे। खरं तर पुणे शहर आणि जिल्ह्यासाठी 8 मंत्रिपदे भेटतील अशी आशा व्यक्त केली जात आहे। प्रामुख्याने दिलीप वळसे पाटील, माधुरी मिसाळ, दत्तामामा भरणे, त्याचबरोबर महेश लांडगे, मावळचे आमदार सुनील शेळके यांच्यासह सिद्धार्थ शिरोळे हे विद्यमान आमदारासह राहुल कुल यांचं सुद्धा नाव मंत्रिमंडळाच्या यादीमध्ये सध्या आपल्याला पाहायला मिळत आहे। परंतु यामध्ये कोणाच्या नावावरती शिक्कामोर्तब होईल हे उद्याच कळणार आहे। लोकशाहीसाठी मी चंद्रशेखर भांगे, पुणे। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।